आज भाकरी खायची इच्छा झाली. नमस्कार, माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये स्वागत आहे. किचनमध्ये गेले तर आता किचन काय एवढं आमचं चकाचक नाही आहे. बॅचलर लोकांचं कसं असतं हे काय सांगायला नको. गॅसवर तवा ठेवला, गॅस पेटवून दिला. घरच्या खाण्याची आणि आईच्या हातच्या चवीची खरंच लई आठवण येत होती. घरचं ते घरचं, शेवटी बाहेरचं ते बाहेरचं. जमीन आसमानाचा फरक असतो त्यात. ताट घेतलं की आम्ही इथं परत म्हणून वापरतोय. आता बॅचलर लोकांची ॲडजस्टमेंटच म्हणावं लागेल ह्याला. किचन कट्टा आमचा छोटासाच आहे, त्यामुळे ॲडजस्ट करावंच लागेल. त्यानंतर पाणी घेतलं, पीठ ताटात टाकलं आणि त्यात पाणी टाकून ते पीठ मौशार पद्धतीनं मळून घेतलं. त्याचा एक मोठा गोळा केला आणि तो गोळा एका साईडला ठेवून दिला. त्या गोळ्यातून एक छोटासा गोळा काढला आणि भाकरी करण्याचा हा माझा पुरेपूर प्रयत्न. गोल भाकरी जमावी ह्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केला आणि ती बऱ्यापैकी जमली. ॲक्च्युली मी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातली जॉबसाठी इथं पुण्यात येऊन राहते आणि ती भाकरी बऱ्यापैकी जमलेली आहे. गोल भाकरी जमली आणि मी ती मस्तपैकी तव्यावर टाकली. तव्यावर व्यवस्थित भाकरी पूर्णपणे पडणं हे एक महादिव्य आणि त्या अग्निपरीक्षेत मी पास झाली. आणि ती भाकरी उलटून टाकली तर ती पचलेली आहे आणि व्यवस्थित फुगलेली पण आहे. वा, शब्दातनं व्यक्त होणारा आनंद यालाच म्हणतात, जो की मला झाला. आणि त्यानंतर सोयाबीन मस्तपैकी भिजू टाकलेली होती आणि ती सुकी सोयाबीन मी तव्यात भाजून घेतली. आता सोयाबीन म्हणजे शाकाहारी लोकांचा तो मांसाहार आहे. आम्हाला तर खूप सोयाबीन आवडते, आम्ही सारखा सोयाबीनच खात असतो. त्यानंतर म्हणलं की डाळीची आमटी भाकरीसोबत करावी लागेल. मग म्हणलं की डाळ कोणती टाकायची, कन्फ्यूज होते. तर तिन्ही डाळी टाकल्या, मूग, मसूर आणि तूर, आणि त्या कुकरला लावून घेतल्या. डाळ मस्तपैकी शिजून झाल्यानंतर त्याची फोडणी टाकली. वा वा वा. आणि त्यानंतर मग हे आमचं जे बनवलेलं बडाण आहे आम्ही हॉलमध्ये नेऊन मांडलं. त्यासोबत बुक्कीत फोडलेला कांदा. अशा प्रकारे घरगुती देशी जेवणाचा आस्वाद आम्ही पुरेपूर घेतलेला आहे. थँक्यू सो मच.